पवित्र परमेश्वरा, प्रभू राजा, मी प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझी महिमा आणि गौरव आम्ही करत या वेळामध्ये आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो. परमेश्वरा, या सर्व स्तुती आराधनेचा यज्ञ तू मान्य केलास आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्यामध्ये उपस्थित झालास. आम्ही तुला धन्यवाद देतो. पिते, आम्ही प्रार्थना करत आहोत आजच्या या वेळामध्ये जे वचन तू आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहेस. पवित्र परमेश्वरा, तुझं पवित्र वचन समजणारं ज्ञान, बुद्धी, तुझी कृपा, तुझी दया, तुझं सामर्थ्य तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. प्रत्येक प्रकारचं अडखळण, विघटन प्रभूजी तू दूर कर. तुझी स्थिरता परमेश्वरा तुझ्या प्रत्येक लेकरांना तू प्रदान कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. जरा जोरदार टाळ्या वाजवत प्रभूच्या गौरवासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. ही आजची एक सुंदरशी वेळ परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. ही परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची दया आमच्या जीवनामध्ये आहे की आज आम्ही प्रभूच्या चरणी, त्याच्या भवनामध्ये आम्ही येऊ शकलेलो आहोत. सर्वप्रथम मी प्रभूला धन्यवाद देतो आणि तुम्हा प्रत्येकांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही ऐकण्यासाठी या ठिकाणामध्ये एकत्रित आलेलो असताना आमच्या जीवनामध्ये अशा वचनाला परमेश्वर आम्हाला देत आहे आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या फायद्याची. हालेलुया. फायदा प्रत्येक व्यक्तीला आवडतो. हालेलुया. किती जणांना आवडतो फायदा? ओके. नफ्याच्या गोष्टी, फायद्याच्या गोष्टी सगळ्यांना आवडतात. तोट्याच्या आवडतात कोणाला? नाही, कोणीच नाही. ज्या गोष्टीपासून तोटा होईल, ज्या गोष्टीपासून नुकसान होईल, अशी गोष्ट कुठल्याही व्यक्तीला आवडत नाही. आणि म्हणूनच आज परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही पाहणार आहोत आमच्या परमेश्वरावरती ज्या वेळामध्ये आम्ही विश्वास ठेवतो, विश्वास ठेवल्याचे फायदे आमच्या जीवनामध्ये काय होतात आम्ही पाहूयात. हालेलुया. परमेश्वरावरती विश्वास ठेवण्याचे फायदे या संबंधीने आम्ही पवित्र शास्त्रातून आजच्या वचनाला आम्ही अभ्यासणार आहोत. आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये इब्री लोकासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 1, हिब्रू चॅप्टर 11 वर्स 1, इब्री लोकासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 1 मध्ये या वेळामध्ये आम्ही वाचूयात. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टी बद्दलची खात्री आहे. आमेन. देवबाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणामध्ये, या पुस्तकामध्ये, या पत्रामध्ये एक महत्वपूर्ण अशी गोष्ट नमूद केलेली आहे की विश्वास काय आहे. ही गोष्ट आम्हाला प्रत्येकांना अगोदर समजणं गरजेचे आहे. विश्वास काय आहे? विश्वास ही गोष्ट डोळ्यांनी दिसणारी नाहीये, परंतु प्रत्येक व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, जो परमेश्वराकडे येतो, त्या प्रत्येक व्यक्तीच्या ठाई अशा प्रकारचा विश्वास जर आहे तर प्रियानो, त्या विश्वासाने त्याच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी, अद्भुत काम, अद्भुत कार्य त्याच्या जीवनामध्ये घडल्या जातं. परंतु हा विश्वास काय आहे, या विश्वासासंबंधी याची व्याख्याच या ठिकाणामध्ये दिलेली की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असणं म्हणजेच प्रियांनो विश्वास आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण विश्वास करतो प्रभू येशू ख्रिस्तावरती. आणि आम्ही काय विश्वास करतो? प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही काय विश्वास करतो? की तो येशू प्रभू आहे आणि तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो मारल्या गेला, गाडल्या गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हा विश्वास आम्ही प्रत्येक जण करतो. आणि या विश्वासाच्या संबंधीने आम्ही पाहतो की विश्वास काय आहे, तर विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. ज्या वेळामध्ये आम्ही विश्वास करत आहोत प्रभू येशू ख्रिस्तावरती, ज्या वेळामध्ये आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताकडे, त्या विश्वासालाच या ठिकाणामध्ये सांगितलेले आहे की ज्या वेळामध्ये तुम्ही विश्वास करता, विश्वास करत असताना या विश्वासाला आम्ही अशा प्रकारे प्रार्थनापूर्वक प्रभूकडे आम्ही मागितलं पाहिजे की ज्या गोष्टीची आम्ही काय करत आहोत, आशा धरतो. हालेलुया. आम्ही जी जी प्रार्थना प्रभूकडे करतो त्या प्रार्थनेला आम्ही
आशेने प्रभूकडे मांडतो की प्रभू मला हे पाहिजे, प्रभू मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, आम्ही आशा धरून प्रभूकडे ती प्रार्थना मागत असतो, ती प्रार्थना मी प्रभूकडे करत असतो आणि आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आमच्या समोर ती गोष्ट नाहीये, आम्ही जी प्रार्थनेमध्ये मांडतो ती गोष्ट आमच्या डोळ्यासमोर नाहीये, परंतु आम्हाला खात्री आहे की ती आम्हाला येशूमध्ये मिळणार आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणूनच प्रियानो, विश्वास आम्ही येशू ख्रिस्तावरती करत असताना आम्हाला ती मिळाल्याची खात्री आम्ही ज्या वेळामध्ये बाळगायला लागतो आणि त्यानंतर आम्ही त्याला धन्यवादाची प्रार्थना आम्ही करतो, प्रियानो, त्या विश्वासाने आमच्या जीवनामध्ये तसं काम व्हायला लागतं. हालेलुया. हालेलुया. आम्ही जर प्रार्थनापूर्वक विश्वासाने जर प्रभूकडे ती गोष्ट मांडली नाही, विश्वासाने जर आम्ही त्या स्वरूपाची प्रार्थनापूर्वक जर आम्ही प्रभूकडे ती गोष्ट प्रियांनो दिली नाही, तर आमच्या जीवनात त्या विश्वासाच्या स्वरूपाने मिळणारं जे प्रियांनो आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे ते आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, विश्वासाने आम्ही प्रत्येक गोष्टी प्रभूकडे मांडल्या पाहिजे, प्रभूकडे ती गोष्ट आम्ही द्यायला पाहिजे. हालेलुया. विश्वास या संबंधीने मी पाहत आहोत, त्याचे फायदे आम्ही पुढे पाहणार आहोत, परंतु विश्वास अगोदर समजणं आम्हाला गरजेचं आहे. आणखी आम्ही पाहूया नीतिसूत्रे याचा अध्याय 3 आणि वचन 5 मध्ये, प्रोव्हर्ब चॅप्टर 3 वर्स 5, नीतिसूत्रे याचा अध्याय 3 आणि वचन 5. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तू आपल्या अगदी मनापासून, आम्ही सर्वजण म्हणूया अगदी मनापासून. एक आहे मनापासून आणि दुसरा आहे अगदी मनापासून. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला परमेश्वरावरती भाव ठेवायला, त्याच्यावरती विश्वास ठेवायला कसं सांगत आहे की अगदी मनापासून. हिंदीमध्ये म्हणलेलं आहे दिल की गहराई से, अगदी मनापासून. आम्ही ज्या वेळामध्ये अगदी मनापासून प्रभूवरती विश्वास करतो, त्या परमेश्वरावरती आम्ही भाव ठेवतो आणि आपल्या बुद्धीवरती आम्ही अवलंबून राहत नाही, त्या वेळामध्येच आमच्या जीवनामध्ये मोठे काम व्हायला लागतात. हालेलुया. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक मोठमोठी नावे आम्हाला पाहायला मिळतात, परंतु प्रियांनो, ज्या ज्या व्यक्तीने बुद्धीच्या जोरावरती कुठलं काम करण्याचा त्याने प्रयत्न केला, त्याला यश नाही मिळालं. बुद्धीचा सहारा ज्या ज्या व्यक्तीने घेतला, प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये तो ज्या स्थानापर्यंत पोहोचायला पाहिजे होता त्या स्थानापर्यंत जाऊ शकला नाही. हालेलुया. परंतु आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये की जो शाऊल आहे, शाऊलाकडे युद्धाचा अनुभव आहे, शाऊलाकडे राजा या सगळ्या क्षेत्राचा त्याच्याकडे अनुभव आहे, आणि तरी सुद्धा परमेश्वराने त्याला त्याच्या पदावरून झुगारून दिलं आणि त्याच्या जागी परमेश्वराने जो नाकारलेला आहे, जो दुर्लक्षित आहे, अशा दावीदाला परमेश्वराने राजपदावरती परमेश्वर घेऊन गेला. शाऊल आपल्या बुद्धीवरती अवलंबून होता आणि त्या बुद्धीच्या स्वरूपांनी प्रियांनो त्यांनी निर्णय घेतले आणि त्या निर्णयाने प्रियांनो त्याने अनेक ज्या गोष्टी परमेश्वराच्या विरोधात आहे अशा गोष्टी त्याने केल्या. म्हणून आम्ही सुद्धा ज्या ज्या वेळामध्ये आमच्या बुद्धीवरती आम्ही अवलंबून राहतो, आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस चुकायला लागतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. आणखी एक वचन आम्ही वाचूयात, इब्री लोकासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 6, हिब्रू चॅप्टर 11 वर्स 6. आणि हिब्रू चॅप्टर 11 वर्स 6. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की विश्वास वाचून देवाला, परमेश्वराला संतोषविणे अशक्य आहे. हालेलुया.
परमेश्वराला जर संतोष व्हायचंय, परमेश्वराला जर आनंदित करायचंय, परमेश्वराला जर खुश करायचंय, काय करावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. आम्ही मनुष्याला खुश करायला काय काय देतो बरं? गिफ्ट्स देतो ना. एखादा नेता असेल, आम्ही त्याला बुके घेऊन जातो, राईट. नातेवाईक असेल, कुठल्या कार्यक्रमाने प्रियानो आम्ही त्यांना काहीतरी भेटवस्तू घेऊन जातो. पती असेल, पत्नीसाठी काहीतरी भेटवस्तू देते, बरोबर आहे. पत्नी पतीसाठी काहीतरी भेटवस्तू देते. लेकरांना आम्ही भेटवस्तू देतो. परंतु प्रियानो, ज्या वेळामध्ये या भेटवस्तू आम्हाला एकमेकांना खुश करण्यासाठी, एकमेकांना आनंदित करण्यासाठी कारणीभूत ठरता एका वस्तूच्या कारणाने, तर प्रियानो परमेश्वर सुद्धा आनंदित होतो, परमेश्वर सुद्धा संतुष्ट होतो, परमेश्वर सुद्धा आमच्यावरती प्रियानो प्रसन्न होतो. ते एकमेव कारण त्याच्यासाठी आहे, ते म्हणजे परमेश्वरावरती विश्वास करणं. विश्वासा वाचून आम्ही परमेश्वराला संतुष्ट करू शकतच नाही. हालेलुया. किती जरी गोष्टी आमच्याकडे असल्या, परंतु विश्वासच नसला, दान धर्म आहे, मोठमोठ्या रकमी देणं आहे, मोठमोठ्या वस्तू परमेश्वराला देणं आहे, परंतु विश्वासच नाहीये, आम्ही परमेश्वराला संतुष्ट नाही करू शकत. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. विश्वासा वाचून प्रियानो आम्ही परमेश्वराला संतोषू शकत नाही. परमेश्वराला आनंदित, प्रसन्न, संतुष्ट करण्यासाठी विश्वासाची गरज आहे. हालेलुया. आपल्याला वाटतं की आपल्यावरती परमेश्वराने प्रसन्न व्हावं, म्हणजे चांगला शब्द आपल्याला समजतोय, राईट. संतुष्ट होणं यापेक्षा आम्हाला प्रसन्न हा शब्द चांगला समजेल, कारण तो रुजलाय आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये हा शब्द आहे. आणि म्हणून प्रियानो, या शब्दाला थोडं समजायला अवघड होतंय. संतुष्ट करणं त्यापेक्षा परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न होणं, परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी, परमेश्वर आपल्यावरती संतुष्ट होण्यासाठी, परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी आम्हाला प्रत्येकांना विश्वासाची पूर्तता आपल्या जीवनामध्ये पाहिजे. परमेश्वरावरती पूर्ण विश्वास असला पाहिजे. हालेलुया. आम्ही परमेश्वरावरती विश्वास करतोय किंवा देवाच्या विश्वासणाऱ्यांनी, संदेशांनी परमेश्वरावरती विश्वास केला, या विश्वासाची पूर्तता त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कशी केली, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर त्यांच्या कृतीतून परमेश्वरावरती त्यांनी विश्वास केला, ही गोष्ट स्पष्ट होते. हालेलुया. मोशेला सांगितलं आणि मोशे निघाला, अब्रामाला सांगितलं आणि अब्राम निघाला. हालेलुया. वेळेत निघाला. हालेलुया. ज्याच्या वेळामध्ये जी गोष्ट ज्या व्यक्तीला सांगण्यात आली प्रियानो, ती गोष्ट त्यांनी कृतीशील केली, कृतीने ती गोष्ट दाखवली की परमेश्वरावरती ते विश्वास करत आहे. कृती वाचून प्रियानो आम्ही परमेश्वरावरती जो विश्वास करतो तो आम्ही स्पष्ट नाही करू शकत. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो हे कशाने स्पष्ट झालं? माझा प्रश्न असा आहे, परत एकदा मी विचारतोय, परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो हे कशाने स्पष्ट झालं? यस यस. परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो हे कशाने स्पष्ट झालं? की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. तो त्याच्यासाठी राखून न ठेवता परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र कृतीच्या द्वारे दिला. त्याने फक्त म्हणलं नाही की मी तुमच्यावरती फार प्रीती करतो. वचनामध्ये अनेक ठिकाणामध्ये ही गोष्ट दिली आहे की परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो. परमेश्वर म्हणतो मी तुझ्यावरती प्रीती करतो. परंतु प्रीती, परमेश्वराची प्रीती आमच्यावरती आहे कशाने स्पष्ट होईल? कृतीने ना. परमेश्वराने कृती दाखवली, कृती केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियांनो परमेश्वराने या जगामध्ये त्याचं अर्पण केलं, ते वधस्तंभावरती. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्या कृतीने आम्ही परमेश्वराला संतुष्ट करू शकतो विश्वासाच्या बरोबर. विश्वास आम्ही करतो, विश्वासाबरोबर आम्ही कृती करावी. आणि जर कृती नाही तर प्रियांनो आमचा विश्वास किती सत्य आहे आम्हाला माहिती आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. यस. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सुट्ट्या चालू आहेत असं.
आता पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्याने, प्रत्येक व्यक्ती परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा जो व्यक्ती आहे, विश्वासणारा ख्रिस्ती व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये विश्वास ठेवणे हे जीवनातील मूलभूत तत्व किंवा मूलभूत गोष्ट आहे. विश्वास नाही तर परमेश्वर नाही, येशू ख्रिस्त नाही, पवित्र आत्मा नाही. हालेलुया. आरोग्य नाहीये, समस्या सुटणार नाहीये, तारण तर नाहीयेच. हालेलुया. आणि म्हणून विश्वास जर आहे तर तारण आहे, विश्वास जर आहे तर मुक्तता आहे, विश्वास जर आहे तर सुटका आहे, विश्वास जर आहे तर पियानो आम्हाला आमच्या जीवनातील समस्यातून मोकळीकता सुद्धा आहे. हालेलुया. आणि विश्वासाबरोबर कृती सुद्धा असणं गरजेचं आहे, तरच पियानो मोठ्या गोष्टी त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये घडून येतील. हालेलुया. सो पाहूया, ज्या महत्वपूर्ण अशा टायटलला आम्ही ऐकलं, विश्वास ठेवल्याने, परमेश्वरावरती विश्वास ठेवल्याने आमच्या जीवनामध्ये होणारे फायदे. हालेलुया. फायद्याच्या गोष्टी आम्हाला ऐकायला आवडतात. हालेलुया. पाहूया पहिला फायदा आमच्या जीवनामध्ये काय होतो. आम्ही विश्वास करतो प्रभू येशू ख्रिस्तावरती, परमेश्वरावरती विश्वास करतो. आता या विश्वास ठेवल्याचा फायदा आमच्या जीवनामध्ये सर्वप्रथम जो होतो की तो परमेश्वर आमचा मार्गदर्शक बनतो, तो परमेश्वर आमच्या जीवनाला तो दिशा देतो. हालेलुया. अनेकांच्या जीवनामध्ये या गोष्टीची गरज पडतेच प्रियांनो, प्रत्येकांना पडते, प्रत्येकांना. अनेकांना मार्ग मिळतात परंतु प्रियांनो जीवनाला दिशाच नाही मिळत. अनेकांना दिशा मिळते परंतु प्रियांनो मार्गच मिळत नाही. या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी करणारा माझा परमेश्वर आहे. तो परमेश्वर मार्ग दाखवतो, तो परमेश्वर त्याच्या लोकांना दिशा देतो. आणि म्हणून प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की ज्या वेळामध्ये आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो, विश्वासाच्या द्वारे तो त्याच्या लेकरांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो मार्गदर्शन देऊन प्रियांनो दिशा सुद्धा तो देतो. नीतिसूत्रे याचा अध्याय 3 आणि वचन 5 आणि 6 मध्ये, प्रोवर्ब्स चॅप्टर 3 वर्स 5 and 6 वाचूयात. 5 आणि 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की जो शलोमोन राजा आहे तो आपल्या नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अशी एक महत्वपूर्ण गोष्ट तो नमूद करतोय की जी आम्हाला प्रत्येकांना अवगत होणं, समजणं, ती गोष्ट आम्ही अंमलामध्ये आमच्या जीवनामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि कुठली गोष्ट दिलेली आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेवा. आता मी प्रत्येक जण परमेश्वरावरती भाव ठेवतोय. भाव ठेवणं म्हणजे विश्वास करणं आहे. आम्ही परमेश्वरावरती विश्वास करतो. आता विश्वास करत असताना प्रभूचं वचन आणखी आम्हाला पुढे सांगतं की आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको. जो व्यक्ती आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहतो त्या व्यक्तीला आपल्या बुद्धीचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा अभिमान व्हायला लागतो. हालेलुया. हा सोपा शब्द मी सांगितला, गर्व व्हायला लागतो. मनुष्य आपल्या बुद्धी, आपल्या ज्ञान, आपल्या अनुभवावरती प्रियानो तो अभिमानी व्हायला लागतो आणि त्या कारणाने त्याचे अनेक निर्णय चुकायला लागतात. त्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळत नाही आणि दिशा न मिळाल्याने प्रियानो अनेक जण भटकून गेलेत. जगातही, परमेश्वरापासूनही आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ते भटकून गेलेत. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर हा आमचा मार्गदर्शक आहे. परमेश्वर हा आमचा दिशा देणारा परमेश्वर आहे. आणि जर जीवनामध्ये दिशा नसेल तर प्रियांनो तो व्यक्ती भटकून जातो. समुद्रामध्ये चहू बाजूला फक्त पाणी आणि पाणीच दिसतं. समुद्राची सैर केली कधी तुम्ही? केली का? जहाजामध्ये बसून समुद्रात कधी फिरलात का तुम्ही? फिरा. चहू बाजूने पाणी आणि पाणीच दिसतं. आणि ज्या वेळामध्ये जे जहाज चालवणारे जे असतात त्यांना माहिती आहे
की कोणत्या दिशेला त्यांना जायचंय त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक कंपास असतो. कंपास जो लेकरांकडे कंपास आहे तो कंपास नाही बरं का, तो दिशादर्शक कंपास त्याला म्हणलं जातं. आणि तो दिशा दाखवतो की कोणत्या दिशेकडे आपलं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणामध्ये आपल्याला पोहोचायचंय. हालेलुया. आणि जर दिशा नाही कळाली तर अनेक जण भटकून जातात. हालेलुया. अनेक जण भटकून जातात. म्हणून जीवनामध्ये दिशा मिळणं, दिशा प्राप्त होणं आणि दिशा ठाऊक होणं गरजेचं आहे. बोल येशू मसीह की. आमची दिशा कोणती आहे? हालेलुया. की ज्या ठिकाणामध्ये आम्हाला जाऊन पोहोचायचंय, डेस्टिनेशन, की ज्या ठिकाणामध्ये आम्हाला जाऊन पोहोचायचे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो परमेश्वर आहे की ज्या ठिकाणामध्ये आम्हाला जाऊन पोहोचायचंय आणि तो दिशादर्शक प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा मार्गदर्शक आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. जर परमेश्वर आमचा मार्गदर्शक झाला तर आम्हाला भटकंती करावी लागेल का? हालेलुया. परंतु आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर इस्रायल लोकांचा मार्गदर्शक स्वतः परमेश्वर होता. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाने परमेश्वराने त्यांना मार्गदर्शन केलं की कोणत्या ठिकाणामध्ये त्यांना थांबायचंय, कोणत्या ठिकाणी त्यांना चालायचंय, कोणत्या मार्गाने त्यांना जायचंय. या सगळ्या गोष्टीचं दर्शन परमेश्वराने त्यांना दिलं, दिशा दिली, मार्गदर्शन केलं. आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्यांना 40 वर्षापर्यंत भटकंती करायला लावली. तो मार्गदर्शक आहे, दिशा देणार आहे. त्यांनी भटकंती करण्याचं कारण काय आहे? हालेलुया. त्याने इस्रायल लोकांना भटकंती का करायला लावली? परमेश्वराने त्यांना रानावनातून का नेलं? वेगवेगळ्या प्रकारच्या पिढ्या त्यांच्या जीवनामध्ये का आल्यात? समस्या का आल्यात? युद्ध प्रसंग का आल्या? अनेक वेळेस त्यांना भूकमरी सुद्धा सहन करावी लागली, तहान सुद्धा सहन करावी लागली. याच्या मागचं कारण की त्यांच्या जीवनात असलेला हट्टी स्वभाव, त्यांच्या जीवनामध्ये असलेली त्यांची वृत्ती, त्यांच्या जीवनातील पियानो, त्यांच्या कटुपणा, त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या कुरकुर, या सगळ्या गोष्टीला परमेश्वराला दूर करायचं होतं. हालेलुया. आम्ही ओढ्यातून जे पाणी वाहतं ते कसं असतं? ओढ्यातून वाहणारं पाणी कसं असतं? सुरुवातीला पाणी कसं दिसतं? जिथून पाणी वाहायला लागतं सुरुवातीला पाणी फार गढूळ घाण दिसतं, बरोबर आहे. पण जसं जसं ते नदीपर्यंत येऊन मिळायला लागतं ते पाणी शुद्ध 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 होत जातं. जितका त्याचा प्रवास वाढेल तितकं ते पाणी शुद्ध व्हायला लागतं. त्याच्यातला कचरा, त्याच्यातल्या नको असलेले जे इतर पदार्थ आहे, माती आहे, चिखल आहे, दगड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे, त्या सगळ्या गोष्टी बाजूला व्हायला लागतात. त्याचा प्रवास जितका लांब असेल तितका. परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये सुद्धा जितका नको असलेला कचरा आहे ना तो त्याने दूर करावा. हालेलुया. मत्सर आहे, राग आहे, तटफुटी आहे, द्वेष आहे, नको असलेल्या अशा गोष्टी की ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये, विश्वासामध्ये, त्याच्या भयामध्ये, त्याच्या कृपेमध्ये वाढू देत नाही, अशा गोष्टी आमच्या जीवनातून दूर करण्यासाठी प्रभू आमचा प्रवास प्रियानो तो दूर करतो बऱ्याच वेळेस. कशासाठी? आम्हाला ती शुद्धता, ती पवित्रता आम्हाला प्राप्त होण्यासाठी. तो परमेश्वर आमचा दिशादर्शक आहे, दिशा देणारा आहे. तो परमेश्वर आमचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो पहिला फायदा काय आहे? तो आमचा मार्गदर्शक होतो, तो आम्हाला दिशा परमेश्वर देतो. 119, 105 मध्ये वाचूयात. स्तोत्र संहिता 119, 105, सॅम चॅप्टर 119 वर्स 105. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तुझं वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
हालेलुया. परमेश्वर मार्गदर्शक होईल म्हणजे काय आहे? बोले येशू मसीह की. परमेश्वर आमचा मार्गदर्शक होईल म्हणजे काय आहे? परमेश्वर येईल आणि आम्हाला मार्ग दाखवेल असं आहे का? त्याच्या वचनाने आम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया. आणि वचन नसेल तर आम्हाला मार्ग कळेल का? आमच्या समोर असेल परंतु आम्हाला कळणारच नाही. तो कळण्यासाठी, समजण्यासाठी त्याचं वचन असलं पाहिजे. हालेलुया. जे वैमानिक असतात, पायलट, ते पायलट एका वेळामध्ये हजारो विमान आकाशामध्ये उडत असतात. एका वेळामध्ये हजारो, बरं का. परंतु त्यांच्याकडे, त्या पायलटकडे काही कोडवर्ड असतात आणि त्या कोडवरती तो चार्ट असेल किंवा जी डिस्प्ले त्यांच्या समोर असेल त्यावरती त्या सगळ्या कोडला दिलेलं असतं. याचा अभ्यास त्यांनी केलेला असतो की ते कोड कसे वाचायचे, ते कोड आम्हाला काय सांगतात आणि तितक्या अंतराने चालायचे, तितक्या उंचीने चालायचे, तितक्या स्पीडने चालायचं. याच्यामध्ये थोडा जरी फरक झाला अपघात होण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून ग्राउंडवरती म्हणजे विमानतळावरून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन प्रत्येक वेळामध्ये येत असतात की, आणि ते सिग्नल येत असतात, त्यानुसार त्यांचं विमान तितक्या स्पीडने, तितक्या उंचीने ते चालत असतं, म्हणजे उडत असतं. आणि जर त्या गोष्टी त्यांच्याकडे नसेल तर अपघाताची शक्यता आहे ना. त्याच प्रकारे आमच्याकडे जर पियानो देवाचं वचन नसेल, आम्ही विमानात बसलेलो आहे परंतु ते आम्हाला वाचताच येत नाही, आम्हाला समजतच नाही, आम्ही त्या गोष्टी प्रियांनो आत्मसात करू शकत नाही, तर प्रियांनो आम्ही विमानात बसून सुद्धा उपयोग नाहीये. म्हणून आमच्याकडे वचन असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तो आमचा मार्गदर्शक होईल. त्याच वेळेस प्रियांनो तो आम्हाला योग्य निर्णय करायला, आम्हाला योग्य दिशेला जायला तो परमेश्वर नक्की सहायता करेल. आता काही जणांना प्रश्न पडेल की आम्हाला वाचता येत नाही म्हणजे आम्ही समजू शकत नाही का? मी असे विश्वासणारे पाहिले ज्यांना वाचता येत नाही, परंतु ज्यांना वाचता येतं ना त्यांच्यापेक्षा जास्त वचन त्यांना समजतं, जास्त वचनाचे रेफरन्स ते सांगतात, वचन सांगतात. हालेलुया. आम्ही इतरांकडनं वचन वाचून घेऊ शकतो, इतरांकडून ते वचन ऐकून घेऊ शकतो आणि वचन आम्ही आत्मसात करू शकतो, हृदयामध्ये आम्ही ते साठवू शकतो. बोले येशू मसीह की. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आमचा मार्गदर्शक परमेश्वर होतो, आमचा दिशा परमेश्वर आमच्या जीवनाला देतो. हा पहिला फायदा, जो व्यक्ती परमेश्वरावरती विश्वास ठेवतो त्याला हा पहिला फायदा मिळतो. पहिला फायदा त्याच्या जीवनामध्ये होतो, मार्गदर्शन आणि दिशा परमेश्वर त्याला देतो. त्यानंतर दुसरा फायदा आहे, हालेलुया, यशायाचं पुस्तक याचा अध्याय 26 आणि वचन 3 मध्ये, आयझाया चॅप्टर 26 वर्स 3, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्यांचा भाव तुझवर असतो. हालेलुया. सो परमेश्वर त्या व्यक्तीला अशी गोष्ट देतो की जी गोष्ट जगातल्या प्रत्येक व्यक्तींना पाहिजे. जीवनामध्ये जर गोंधळ असेल, जीवनामध्ये अस्वस्थता असेल, जीवनामध्ये जर दडपण असेल, जीवनामध्ये जर चिंता असेल, त्याच्या घरामध्ये कितीही समृद्धी असू द्यावा, तो त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग तो करून नाही शकत. म्हणून जीवनामध्ये शांती असणं फार गरजेचे आहे. हालेलुया. आणि जर शांती नसेल तर त्या व्यक्तीचं जीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं असेल, त्या व्यक्तीचं जीवन पूर्णपणे भयभीत झालेलं असेल, त्या व्यक्तीचं जीवन अस्वस्थ असेल, चिंताक्रांत असेल, आणि तो व्यक्ती प्रियांनो सगळ्या ज्या गोष्टी त्याच्याकडे, त्या गोष्टीचा अनुभव तो आपल्या जीवनामध्ये घेऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतो. फक्त शांती नाही देत. किती शांती देतो? किती शांती देतो? सो आमचा प्रभू आम्हाला पूर्ण शांती देणारा तो प्रभू आहे. हालेलुया. फक्त थोडीशी शांती नाही देतो, पूर्ण शांती देतो. हालेलुया. पूर्ण आनंद देणारा, पूर्ण शांती देणारा, पूर्ण तारण देणारा तो प्रभू आहे.
हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावरती असतो. सो दुसरा जो फायदा विश्वास ठेवल्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला होतो ती म्हणजे शांती आणि विश्रांती. हालेलुया. शांती आणि विश्रांती परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला प्रदान करतो. हा दुसरा फायदा आम्हाला येशूवरती परमेश्वरावरती विश्वास ठेवल्याने आम्हाला मिळतो. काय मिळतं? शांती आणि विश्रांती. हालेलुया. प्रभूचं वचन आम्ही वाचूयात. मत्तई 11 आणि वचन 28 ते 30 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 11 वर्स 28 to 30. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल, कारण माझे जू सोयीचे व ओझे हलके आहे. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे ती प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी गरजेची आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील ओझा असेल, दडपण असेल, अस्वस्थता असेल, कष्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारचा भार असेल, अशा सगळ्या गोष्टी घेऊन प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल, कारण माझे जू सोयीचे व ओझे हलके आहे. काय देतो तो आम्हाला? शांती देतो आणि विश्रांती देतो. हालेलुया. शांती आणि विश्रांती जगातून नाही मिळत. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो पूर्ण शांती आम्हाला देतो. हालेलुया. पूर्ण शांती देणारा तो प्रभू आहे. आणि जर आमच्या जीवनामध्ये आम्ही अस्वस्थ आहोत, जर आम्ही भयभीत आहोत, जर आमच्या जीवनामध्ये दडपण आहे, तर आम्ही योग्य ठिकाणामध्ये आलेलो आहोत. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात. योहान शुभवर्तमान 14 अध्याय वचन 27 मध्ये. जॉन चॅप्टर 14 वर्स 27. मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुमचं अंतःकरण अस्वस्थ आणि भयभीत होऊ नये. कदाचित आज आम्ही अस्वस्थ आहोत, कदाचित आज आम्ही भयभीत आहोत, वेगवेगळ्या कारणाने. प्रत्येकांना काही ना काही अस्वस्थ करणारी गोष्ट, भयभीत करणारी गोष्ट जीवनामध्ये येतेच, कधी ना कधी येतेच. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवितो. मी आपली शांती तुम्हास देतो. जग जसं देते तसे नाही. तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. सो हा दुसरा फायदा आहे आपल्या जीवनामध्ये येशू परमेश्वरावरती विश्वास ठेवल्याने, की तो आम्हाला शांती आणि विश्रांती या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये तो प्रदान करतो. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या करू. असं आहे की नाही फायद्याचा? ओके. आणखी एक तिसरा फायदा आम्ही पाहूया. स्तोत्र संहिता 37 आणि वचन 3 ते 7 या ठिकाणामध्ये नमूद केलेला आहे. वाचूयात आम्ही. सॅम चॅप्टर 37 वर्स 3 to 7. स्तोत्र संहिता 37 3 ते 7. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा. इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे. त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यानासारखे प्रगट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला अशी गोष्ट नमूद करत आहे की जी आमच्या जीवनामध्ये परमेश्वरावरती विश्वास केल्याने तो आमच्या जीवनामध्ये तरतूद करतो आणि आम्हाला आशीर्वादित सुद्धा करतो. तरतूद आणि आशीर्वाद. आशीर्वाद फक्त मिळाले, परंतु जीवनात जर तरतूद नसेल,
जसं उदाहरणासाठी मी सांगेल, तुमच्याकडे 5 कोटी आहेत, 5 कोटी आहेत आणि घरामध्ये 10 जण आहेत. कोणी काहीच नाही काम करत, परंतु ती रक्कम घरामध्ये आहे. काय केल्या जाईल? प्रत्येकाच्या घरात काही ना काही रक्कम असतेच, येतेच. किती दिवस टिकते बरे? यस, 20,000 रुपये पगार आहे. किती दिवस टिकते ती रक्कम? किती दिवस टिकते? 15-20 दिवस. नंतर उसनवारी चालू होऊन जाते ना, उधारी चालू होऊन जाते. असं. परंतु प्रियांनो, जर तरतूद केली गेली, जर योजना केली गेली, तर प्रियांनो, जेही आमच्या जीवनामध्ये आम्ही कमवतो किंवा आमच्याकडे येतं, जर त्याची तरतूद केली तर त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे होऊ शकतं, केल्या जाऊ शकतं. 5 कोटी आहेत घरामध्ये आहेत आणि लागणाऱ्या प्रत्येक वस्तू मनुष्य घ्यायला सुरुवात करेल. गरजेच्या आणि गरजेच्या नसलेल्या सुद्धा चैनीच्या गोष्टी मनुष्याला जास्त पाहिजे असतात. राईट? आमची गरज काय काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यानंतर काय वाढलं? आता मोबाईल वाढलाय, गाडी वाढली, आणखी टीव्ही सुद्धा आली. यस, अनेक ज्या गोष्टी आता ज्या वाढल्यात ना, त्या गोष्टी आमच्या चैनीच्या गोष्टी आहेत. रोज पेट्रोल लागतंय. राईट? सो जर त्याची तरतूद केली गेली नाही, त्याची योजना जर आखली गेली नाही, तर प्रियांनो, आम्हाला किती जरी रक्कम आमच्याकडे असेल तर प्रियांनो ती लगेच संपून जाईल. परंतु आता त्याच जर नियोजन केलं, त्याची जर तरतूद केली, जर ती रक्कम बँकेमध्ये, 4 बँकेमध्ये, 5 बँकेमध्ये ठेवली, तर त्याच्यातून मिळणारं व्याज असेल किंवा एखादा बिझनेस त्यातून सुरुवात केला, एखादा व्यवसाय त्यातून सुरुवात केला, किंवा आपण इतरांच्या ज्या आवश्यकता आहेत त्या आवश्यकता नंतर, परंतु पहिल्यांदा त्याची तरतूद करणं गरजेचे, म्हणजे ती रक्कम किंवा तो पैसा वाढला जातो. राईट? त्याच प्रकारे आपल्याला महिन्याला मिळणारा पगार असेल प्रियांनो, त्या पगाराचं आम्ही तरतूद करणं, त्याची नियोजन, त्याचं योजना आखणं गरजेचं आहे. हालेलुया. किती जणांची पॉलिसी? बरं, पॉलिसीज किती जणांच्या आहे? इन्शुरन्स किती जणांची? इन्शुरन्स किती जण बचत करता बरं महिन्याला? परमेश्वराचं वचन प्रत्येक गोष्ट शिकवतं बरं का आम्हाला. आम्ही खर्च जास्त करतो आणि बचत करतच नाही. आम्ही बचत करायला पाहिजे. परमेश्वराचं वचन सुद्धा ही गोष्ट सांगता आम्हाला, शिकवतंय. हालेलुया. आणि जो बचत करतो तो आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याकडे त्याला हात पसरवण्याची वेळ येत नाही जास्त. बचतीची सवय आम्हाला लागली पाहिजे. एखाद्या वेळेस आम्ही ते एक स्पेशल एक वचन आम्ही आर्थिक बाबीमध्ये आम्ही शिकू, आम्ही अभ्यास पाहू, नक्की पाहू. आर्थिक तरतूद याच्या संबंधीने आम्ही नक्की अभ्यासू एखाद्या दिवशी. एक नवीन विषय आम्हाला गरजेचा आहे. सो जर तरतूद आम्ही करतो तर प्रियांनो, आमच्या येणाऱ्या भविष्याची योजना आम्ही आमच्या हाताने प्रियांनो तयार करत असतो. त्या प्रकारे परमेश्वर सुद्धा आहे. जर तो आम्हाला आशीर्वादित करतो ना, आशीर्वादाबरोबर फक्त आशीर्वाद नाही देत, तर तो तरतूद सुद्धा करतो, योजना सुद्धा तो देतो. आणि ती योजना परिपूर्ण योजना असते. हालेलुया. ती तरतूद आम्ही इस्रायली लोकांच्या जीवनात आम्ही पाहू शकतो. तो आशीर्वाद इस्रायली लोकांच्या जीवनात आम्ही पाहू शकतो, यहुदी लोकांच्या जीवनात आम्ही पाहू शकतो. हालेलुया. तंत्रज्ञान, आशीर्वाद परमेश्वराने त्यांना दिले. त्या आशीर्वादाबरोबर परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली, ज्ञान दिलं, चातुर्य दिलं. आणि त्याच कारणाने संपूर्ण राष्ट्रप्रियांनो, शत्रू राष्ट्रांनी घेरलेला असताना सुद्धा आज सुद्धा त्या राष्ट्राचा बचाव करायला परमेश्वराने त्यांना अशा प्रकारचं तंत्रज्ञान दिलं की परमेश्वराने जसा त्यांच्यावरती आपला हात ठेवला आहे. हालेलुया. ही तरतूद आहे परमेश्वराची. हालेलुया. जितके जास्त प्रियांनो तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन आहेत, जितके वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन झालेले आहेत, नवनवीन गोष्टी
जशा जशा मनुष्याच्या गरजेच्या प्रियांनो आल्यात, त्याचे जास्तीत जास्त प्रियांनो जे पेटंट आहेत ते यहुदी लोकांच्या नावी रजिस्टर्ड झालेले आहेत. हालेलुया. मोबाईल यहुदीच्या नावी पेटंट आहे. सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट ते सुद्धा त्यांच्याकडे पेटंट आहे. इंटरनेट, गुगल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, अनेक मोठमोठे जितके आम्ही सोशल हँडल आम्ही यूज करतो, वापरतो, त्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे प्रियांनो मुख्य याचे जे मालक आहेत ते आहेत यहुदी लोक आहेत. हालेलुया. आज जगामध्ये कुठला व्यक्ती कुठेही असेल, जगात कुठेही असेल, आम्ही आपल्या घरी राहून त्या व्यक्तीला पाहू शकतो. बरोबर आहे. अगोदर जर संपर्क करायचा तर संपर्क करायला फक्त पत्रव्यवहार होता, त्याच्यानंतर ईमेल आला, त्याच्यानंतर आता काय आहे, आम्ही ऑनलाईन त्या व्यक्तीला लगेच बघू शकतो. तो व्यक्ती कितीही हजारो किलोमीटर दूर असेल, त्या व्यक्तीला आम्ही लाईव्ह पाहू शकतो. सध्या तो अमेरिकेत असेल, इंग्लंडला असेल, कोणत्याही देशामध्ये असेल, कुठल्याही गावामध्ये असेल, त्याला आम्ही आता पाहू शकतो. इतकं प्रगत देश, इतकं प्रगत राष्ट्र झालेलं असताना, संपूर्ण जग इतकं प्रगत झालेलं असताना, या सगळ्या गोष्टी परमेश्वराने ज्ञानाच्या स्वरूपाने या लोकांना दिल्यात. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येईल त्या वेळामध्ये प्रत्येक डोळा त्याला पाहिल. कसं पाहिल? अहो, प्रत्येकांच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकांकडे जवळपास टीव्ही आहेत, प्रत्येक डोळा प्रभू येशू ख्रिस्ताला येताना पाहिल. हालेलुया. सो प्रियांनो, प्रभूची इच्छा की परमेश्वराने आमच्यासाठी जो आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद फक्त आशीर्वाद म्हणून नाही दिला, त्याच्याबरोबर तरतूद सुद्धा त्याने दिलेली. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर तरतूद देतो प्रियांनो, ते आशीर्वाद टिकल्या जातात, ते आशीर्वाद पुढे कंटिन्यू राहतात. जसं परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो व्यक्ती परमेश्वरावरती भाव ठेवतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याच्या मार्गाने चालतो, नीतिमत्तेमध्ये सत्यामध्ये आपलं जीवन तो जगतो, परमेश्वराला पसंत पडणारा असं जीवन जगतो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्याच्या हजारो पिढ्यांपर्यंत परमेश्वर आशीर्वादित त्याला करतो. हालेलुया. हजारो पिढ्यांपर्यंत परमेश्वर जर आशीर्वादित जर करतो तर त्याच्यासाठी प्रियांनो हजारो पिढ्या आशीर्वादित होण्यासाठी परमेश्वरने तरतूद केलेली, त्याच्यासाठी योजना केलेली आहे, योजना आखलेली आहे. आणि परमेश्वरने तुमच्यासाठी तरतूद आणि आशीर्वाद दोन्ही हे महत्वपूर्ण फायदे परमेश्वरने तुमच्यासाठी राखलेले आहेत. हालेलुया. हा सर्वात मोठा फायदा आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आहे, तरतूद आणि आशीर्वाद. हा तिसरा महत्वपूर्ण मुद्दा मी या ठिकाणामध्ये पाहिला. त्यानंतर चौथा महत्वपूर्ण फायदा की परमेश्वर त्याच्या लोकांना देतो, आणि वचनामध्ये मी वाचूयात यशाचं पुस्तक याचा अध्याय 40 आणि वचन 31 मध्ये. आयझाया चॅप्टर 40 वर्स 31. यशया 40:31 मध्ये. यस. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखावर वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराची आशा धरून राहणारे, आशा धरणारा परमेश्वरावरती विश्वास करणारा असतो. बरोबर आहे. आम्ही कुणाची आशा धरतो? या ठिकाणामध्ये कुणाची आशा धरून आलोत आम्ही? परमेश्वराची. राईट. कुठल्या व्यक्तीची आशा धरून तुम्ही नाही आलात. जी इच्छा तुम्ही घेऊन आलेला आहात, जी आशा परमेश्वराकडून तुम्हाला आहे की तो तुम्हाला आशीर्वादित करेल, तुमच्या जीवनातील समस्यातून तुम्हाला मोकळीकता देईल, तुमच्या जीवनातील आजारपण तो दूर करेल, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अडचणीत यातून तो तुम्हाला मोकळीकता देईल. आणि तुमच्या जीवनामध्ये जी आशा तुम्हाला आहे की मला तारण देणारा माझा प्रभू आहे, ही आशा धरून आम्ही त्याच्याकडे आलेलो आहोत. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी परमेश्वराची आशा धरून राहणारे आहेत त्यांना परमेश्वर काय करतो? नवीन शक्ती देतो. नवीन शक्ती ते संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. आम्हाला कोणाची आशा आहे? जगातले लोक थकतात, दमतात, नाश होतात,
परंतु परमेश्वराची आशा धरणारे कधी थकत नाही, कधी दमत नाही. बोलू येशू मसीह, येशू मसीह, येशू मसीह की. सो प्रियांनो, परमेश्वर जो चौथा फायदा परमेश्वरावरती विश्वास केल्याने आहे तो म्हणजे नवीन शक्ती आणि नवीकरण परमेश्वर त्याला देतो. शक्ती त्याला देतो आणि त्याचं नवीनीकरण किंवा नवीकरण परमेश्वर त्याला करत असतो. हा चौथा फायदा आहे परमेश्वरावरती विश्वास केल्याने. चांगला आहे की नाही? कदाचित तुम्ही थकलेले आहात, कदाचित तुम्ही दमलेले आहात, परमेश्वराची आशा तुम्ही धरलेली आहे. तो परमेश्वर तुम्हाला थकू देणार नाही, परमेश्वर तुम्हाला दमू देणार नाही. इतकी मोठी शक्ती, इतकी मोठं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला देईल की तुम्ही ज्या प्रकारे गरुड आपल्या पंखाने उंच उडतो, सगळ्यात उंच उडणारा पक्षी कोणता आहे? गरुड. सो परमेश्वर त्याच्यावरती आशा धरणारे, त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सगळ्यात उंच घेऊन जाणार परमेश्वर आहे. त्याचा विचार सुद्धा आम्ही कधी करू शकत नाही. राईट? कधी विचार सुद्धा आम्ही करू शकत नाही. अशा गोष्टी परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर घडून आणतो. हालेलुया. ही परमेश्वराची कृपा आहे, ही परमेश्वराची दया आहे, परमेश्वराचा अनुग्रह आहे. आणि हा विश्वासणाऱ्यांसाठी चौथा फायदा आहे की तो परमेश्वरावरती विश्वास करतो, परमेश्वर त्याला शक्ती देतो, परमेश्वर त्याचं नवीकरण परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये करत असतो. त्यानंतर पाचवा फायदा आम्ही पाहूया. फायद्याच्या गोष्टी ऐकायला आम्हाला आवडतं जास्त, याचं बोरच होत नाही आम्ही अशा गोष्टी ऐकायला. हालेलुया. रस्त्याने चाललेला व्यक्ती जर आम्हाला म्हणला तुझ्या फायद्याच्या गोष्टी सांगतो, आपण सगळं बाजूला ठेवून देऊ. राईट? किती महत्वाचं काम असेल आम्ही बाजूला ठेवू, फायद्याची गोष्ट आहे. सो ही फायद्याची गोष्ट आहे. पाचवी फायद्याची गोष्ट आम्ही पाहूया. नीतिसूत्र याचा अध्याय 3 आणि वचन 5 आणि 6 मध्ये. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 वर्स 5 and 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. प्रियांनो, एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये दिलेली की आम्ही आमच्या हृदयातून परमेश्वरावरती ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वरावरती भाव ठेवायला लागतो, मनापासून आम्ही परमेश्वरावरती भाव ठेवायला लागतो. मनाच मध्येच प्रियांनो भावना सुद्धा आहे. भावना उत्पन्न होणं हे हृदयामध्ये आहे, मनामध्ये आहे. आणि या भावना परमेश्वर काय करतो? आपल्या जीवनातील चढ उतारामध्ये परमेश्वर आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या भावनिक चढ उतारामध्ये परमेश्वर आम्हाला स्थिरता तो प्रदान करत असतो. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियांनो भावना विवश जर तो व्यक्ती असेल तर त्याच्या जीवनामध्ये अस्वस्थता असते, त्याच्या जीवनामध्ये फार चिंतित असतो, फार डिप्रेशन मध्ये तो असतो. हालेलुया. म्हणून आम्ही आमच्या भावना कंट्रोल मध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. राईट? हालेलुया. आणि या कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम स्थिरता देणारं परमेश्वराचं वचन आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला प्रियांनो ती स्थिरता, भावनिक स्थिरता परमेश्वर हा पाचवा फायदा आमच्या जीवनामध्ये तो देतो. हालेलुया. बरेच जण प्रियांनो लगेच भावनिक होऊन जातात आणि जास्त स्त्रिया लवकर होतात. भावनिक लगेच होतो आपण. राईट? भावनिक आम्ही असलं पाहिजे, परंतु प्रियांनो आमच्या भावना या परमेश्वरावरती विश्वास ठेवून जर आमच्या भावना आहेत तर प्रियांनो त्याची स्थिरता देणारा तो परमेश्वर आहे. जगातल्या लोकांची जी भावना आहे प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये असलेली जी भावनिकता आहे ती भावनिकता प्रियांनो त्यांना नाशाकडे, वाईटाकडे आणि जगिक पापाकडे प्रियांनो घेऊन जात असते. परंतु ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये भावनिक स्थिरता देणारं परमेश्वर आहे, परमेश्वराचं वचन आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. अंतःकरणाचं रक्षण करण्याचं काम कोण करतं? अंतःकरणाचं रक्षण करण्याचं काम कोण करतं? कोण करतं? मी प्रश्न विचारतोय परत एकदा. या अंतःकरणाचं रक्षण करण्याचं काम कोण करतं? कोणाला करावं लागतं?
स्वतःला करावं लागतं. ओके, म्हणजे आपण स्वतः याचं रक्षण करायला प्रबळ आहोत का? आहोत आपण प्रबळ? अहो, आपल्याला खूप भावना आहेत. आपल्या भावना वेगवेगळ्या असतात. आपल्याला विचार सुद्धा पुष्कळ आहेत. आपल्याला चिंता सुद्धा पुष्कळ आहेत. आपल्याला दडपण सुद्धा पुष्कळ आहे. आपल्या जीवनामध्ये अस्वस्थता सुद्धा पुष्कळ आहेत. आणि म्हणून आम्ही तितके केपेबल नाहीये, आम्ही तितके शक्तिशाली नाहीये, आम्ही तितके प्रियानो दृढ नाहीये की आमच्या अंतःकरणाचं आम्ही रक्षण करू शकतो. हालेलुया. अंतःकरणाचं रक्षण करायला प्रियानो आमच्याकडे परमेश्वराचं वचनच पाहिजे. हालेलुया. कारण हे वचन इतकं शुद्ध आहे, इतकं पवित्र आहे की आम्ही काय स्वीकारलं पाहिजे आणि काय आम्ही बाहेर फेकायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवण्याचं काम परमेश्वराचं वचन करतं. हालेलुया. याच्यासारखं शुद्ध या जगात काहीच नाहीये, काहीच नाहीये, दुसरं काहीच नाहीये. आणि म्हणून प्रियानो शुद्ध गोष्ट आम्ही स्वीकारली पाहिजे, रोज खाल्ली पाहिजे, रोज पिली पाहिजे. जे शुद्ध आहे ते आम्हाला शुद्ध करेल आणि जे अशुद्ध आहे ते अशुद्धच करेल ना. हालेलुया. म्हणून आम्ही रोज ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया. सो आम्हाला भावनिक स्थिरता देण्याचं काम परमेश्वराचं वचन करत असतं. आणि भावना आमच्या मनातून, आमच्या हृदयातून उत्पन्न होतात. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. जर आम्ही परमेश्वरावरती मनापासून जर भाव ठेवायला लागलो, मनापासून जर त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागलो, तर प्रियानो तो आम्हाला स्थिरता दिल्याशिवाय राहणार नाही. तो नक्की स्थिरता देईल. तो आम्हाला अशी स्थिरता देईल की आम्हाला तो सहजासहजी डगमगू देणार नाही, नाही डगमगू देणार. हालेलुया. हवेच्या जीवनात काय झालं? काय झालं? तिच्या भावना या त्या सैतानाच्या बोलण्याने प्रियानो तिच्या भावना अस्थिर झाल्या. तिने सैतानाच्या शब्दांवरती विश्वास केला आणि परमेश्वराच्या शब्दाला तिने नाकारलं. हालेलुया. परंतु विश्वासणाऱ्याने काय करायला पाहिजे? परमेश्वराच्या शब्दांना स्वीकारून त्याच्यावरती पूर्ण विश्वास करून जगिक शब्दाला त्याने नाकारलं पाहिजे. हालेलुया. आणि हे शिकवण्याचं काम परमेश्वराचं वचन करतं. हालेलुया. सो आजच्या हवेला, आजच्या आदामाला परमेश्वराच्या वचनाचीच गरज आहे. याच्याशिवाय मोठी गोष्ट मनुष्याच्या जीवनामध्ये काहीच मिळू शकत नाही. आणि ज्या व्यक्तीकडे पवित्र शास्त्र आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद आहेत, मोठं मार्गदर्शन त्याच्या जीवनात आहे आणि मोठी स्थिरता त्याच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर त्याला देत असतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला जो 5वा फायदा आम्हाला मिळतो किंवा होतो तो म्हणजे भावनिक स्थिरता. हालेलुया. ज्याच्या जीवनामध्ये भावनिक स्थिरता असते तो व्यक्ती डगमगत नाही. राईट. तो व्यक्ती खिन्न होत नाही, तो व्यक्ती दुःखी होत नाही, तो व्यक्ती चिंतित होत नाही. सगळ्या गोष्टी भावनेशी संबंधित आहे. बरोबर आहे का? आम्हाला रडायला का बरं येतं? भावनामुळं. बरोबर ना? आम्ही हसतो का? आमच्या भावनांमुळं. राईट. कोणाचं नाव भावना नाही ना? ते भावना नाही. इट्स कॉल्ड इमोशन्स. आमच्या भावना. आणि आमच्या भावना स्थिरता करण्याचं किंवा स्थिरता देण्याचं काम हे परमेश्वराकडून आहे. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरव असेल. त्यानंतर 6वं कारण आहे परमेश्वरावरती विश्वास ठेवल्याचा जो फायदा आहे तो. ते 6वं कारण आम्ही पाहूया. स्तोत्रसंहिता 91 आणि वचन 2 मध्ये, सॅम चॅप्टर 91 वर्स 2. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. हालेलुया. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला या अध्यायाचं जे टायटल आहे, जो आशय दिलेला आहे तो आशय आहे सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. आश्रय. परमेश्वरावरती ज्या वेळामध्ये आम्ही भाव ठेवतो, परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवतो, त्या वेळामध्ये परमेश्वर आमचा आश्रय होतो, परमेश्वर आमचा दुर्ग होतो, परमेश्वर आम्हाला सुरक्षा देतो, परमेश्वर आमची सुटका सुद्धा करतो. हालेलुया.
संरक्षण आणि सुटका या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हालेलुया. फक्त एक उदाहरणासाठी मी सांगेल, युद्ध चालू आहे, आजूबाजूला हजारो सैनिक आपल्या आजूबाजूला आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं? संरक्षण मिळालं. बरोबर आहे. परंतु ते युद्ध चालूच आहे. आता ते 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, महिना झाला, युद्ध चालूच आहे. म्हणजे सुरक्षा आहे, आम्ही सुरक्षित आहोत, सुरक्षितता. परंतु त्या ठिकाणाहून आम्हाला बाहेर काढणं म्हणजे सुटका आहे आमची. हालेलुया. आणि परमेश्वरावरती ज्या वेळामध्ये मी विश्वास करतो ना, या दोन्ही गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये देतो. फक्त तो संरक्षणच नाही देत, तर संरक्षणाबरोबर सुटका सुद्धा त्यातून आम्हाला तो देतो. हालेलुया. आजारपण असेल, विकार असतील, चिंता असतील, काळजी असतील, दडपण असेल, ओझा असेल, किंवा प्रियानो त्या पापाच्या कारणाने मिळणारा जो मृत्यूदंड आहे, नरकाची जी अग्नी आहे, याच्यापासून सुद्धा तो संरक्षण आणि सुटका देण्याचं काम परमेश्वर आम्हाला देतो, ज्या वेळामध्ये आम्ही त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवतो. म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की परमेश्वर माझा आश्रय आहे, तो माझा दुर्ग आहे, असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. आणखी एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्रसंहिता 32 आणि वचन 7 मध्ये. सॅम चॅप्टर 32 वर्स 7. 32 आणि 7 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील, मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेष्टेशील. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर माझा आश्रयस्थान आहे. आम्ही सर्वजण म्हणूया, परमेश्वर माझे आश्रयस्थान आहे, तू संकटापासून माझे रक्षण करशील. परमेश्वर रक्षण करणारा आहे आणि आश्रय देणारा, सुटका देणारा, मोकळीकता देणारा, सोडवणारा आमचा परमेश्वर जिवंत देव आहे. हजारो सैनिक बाजूला आहे, परंतु तो व्यक्ती आतच आहे, मध्ये त्या सैनिकांच्या मध्ये त्याला ठेवलेलं आहे. परंतु त्याला धाकधूक आहे ना, मी कधीतरी मरेल, माझ्यावरती सुद्धा कधीतरी अटॅक होईल, आणि जर त्या व्यक्तीला तिथून सुटका जर झाली तर सगळं संपलं. त्याची चिंता संपली, काळजी संपली, ओझं संपलं, दडपण संपलं, सगळ्या गोष्टी संपल्या, आणि या गोष्टी करण्याचं काम परमेश्वराच्या हाती आहे. हालेलुया. परमेश्वराने आम्हाला प्रियांनो त्या मरणाच्या दाढीतून त्याने बाहेर काढले. जे मरण आमच्या प्रत्येकांच्या प्रियांनो जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला मिळणार होतं, ते मरण नरकाचं मरण किंवा नरकाची अग्नी प्रत्येक व्यक्तीला मिळणार होतं, त्या तारणाच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला प्रदान केलेलं आहे. आणि ती गोष्ट केवळ येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मिळाली. हालेलुया. सो हे 6वं कारण, येशू परमेश्वरावरती विश्वास ठेवल्याने संरक्षण आणि सुटका. आणि 7वं जे कारण आमच्या संबंधीने, हे 7वं कारण फार महत्वपूर्ण आम्हाला परमेश्वराच्या वचनातून पाहायला मिळते. यिर्मयाचं पुस्तक याचा अध्याय 29 आणि वचन 13 मध्ये. जर्मया चॅप्टर 39 वर्स 13. 29:13. जर्मया चॅप्टर 29 वर्स 13. यिर्मयाचं पुस्तक याचा अध्याय 29 आणि वचन 13 मध्ये. 13. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही मला शरण याल व पूर्ण जीवे भावे माझा शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेल. परमेश्वराचं आणि आमचं नातं तो घनिष्ठ करण्याचं काम करतो, ज्या वेळामध्ये आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो. हालेलुया. जर परमेश्वराचं आणि आमचं नातं जर घनिष्ठ असेल, परमेश्वर आम्हाला सोडेल का? एक बाप आपल्या लेकराला ज्या वेळामध्ये वादळ येतं, ज्या वेळामध्ये वारा सुटतो, आपला बाप आपल्या लेकराचा हात सोडतो का? नाही सोडत. का? एक आई आपल्या बाळाला ऊन, वारा, पाऊस किंवा पुराची परिस्थिती असेल, अशा वेळामध्ये ती आई आपल्या लेकराला दूर करते का? नाही करत. जर एक आई, एक बाप जर आपल्या लेकराला दूर करत नाही, तर तो परमेश्वर आहे.
तो आम्हाला सुद्धा कधीही संकटाच्या वेळामध्ये तो दूर नाही जाऊ देत. तो आमचं रक्षण करतो, तो आमच्या प्रत्येकांचा सांभाळ करतो, तो आमची प्रत्येकांची सुटका करतो. कारण त्याचं आणि आमचं नातं तो अधिक घनिष्ठ करायला लागतो. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू जवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. जर आम्ही त्याच्याकडे आलो तर तो आमच्याकडे येईल. आणखी एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्रसंहिता 73 आणि 28. Psalm chapter 78 or 73 verse 28. माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की मी परमेश्वराकडे जाणंच माझ्या जीवनामध्ये कसं आहे, कल्याण आहे. आणि जर आम्ही परमेश्वराकडे नाही गेलो, परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये जर आम्ही नाही आलो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. कोणाजवळ जाणे, कोणाजवळ जाणे, कोणाजवळ जाणे. हालेलुया. आम्ही देवाजवळ जाणंच हे आमच्यासाठी कल्याण आहे. आणि म्हणून पौल फार सुंदर तो लिहितो, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे माझ्यासाठी लाभ आहे. हालेलुया. जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे माझ्यासाठी लाभ आहे. जगामध्ये असताना मी ख्रिस्ताचं जीवन मी जगावं, आणि जर मी या जगातून मरण पावतो तर माझ्यासाठी लाभाची गोष्ट मला मिळते. मी माझ्या परमेश्वर प्रभूकडे मी जातो. हालेलुया. हालेलुया. सो आज आमच्या जीवनामध्ये आम्ही या वचनानुसार प्रियांनो आमच्या जीवनात आम्ही घनिष्ठतेने त्या परमेश्वराचं आणि आमचं नातं अधिक दृढ होण्यासाठी प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की माझ्याविषयी म्हणले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी तुझी सर्व कृत्य जाहीर करावे. सो आम्ही आमचे सर्व कृत्य जे परमेश्वराने आमच्या जीवनात केलेली आहे ती आणि परमेश्वराची सर्व कृत्य आम्ही जाहीर करायला पाहिजे. हालेलुया. एक देशाचा जो अँबॅसेडर असतो, राजदूत असतो, तो देशाचं प्रतिनिधित्व करत असतो. तो देशाच्या चांगल्या गोष्टीच तो सांगत असतो. देशाबद्दल किंवा राष्ट्राध्यक्षाबद्दल तो चांगल्या गोष्टी तो मांडत असतो, सांगत असतो. त्याने आम्हाला सुद्धा त्याचं राजदूत बनवलेलं आहे. वी आर अँबॅसेडर ऑफ गॉड. आणि आम्ही त्या परमेश्वराचे राजदूत असताना आम्ही सुद्धा त्याच्या सर्व चांगल्या कृत्याला आम्ही जाहीर जर आम्ही करतो तर त्याचं आणि आमचं नातं अधिक घनिष्ठ व्हायला लागतं. आमचा भाव, आमचा विश्वास जर त्या परमेश्वरावरती पूर्ण आहे तर प्रियांनो तो आज आमच्यासाठी कल्याणकारक गोष्टी तो करणार आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. सो कदाचित आज आम्ही जगामध्ये आमचं जीवन आम्ही जगतोय, जगिक विचाराने आमचं जीवन आम्ही आतापर्यंत जगलेलं आहोत. परंतु आज परमेश्वराने आम्हाला आमच्या फायद्याच्या गोष्टी सांगितल्या की जर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर प्रियांनो तो आमचा मार्गदर्शक होईल, तो आम्हाला दिशा देईल. जर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर तो आम्हाला शांती देईल, तो आम्हाला विश्रांती देईल. आम्ही जर परमेश्वरावरती विश्वास करत आहोत तर तो आमच्या जीवनामध्ये तरतूद करेल, तो आम्हाला आशीर्वादित करेल. आज जर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच्यावरती विश्वास ठेवत आहोत तर तो आम्हाला शक्ती देईल, तो आमचं नवीकरण करेल. जर आम्ही त्याच्यावरती विश्वास करत आहोत तर तो आम्हाला भावनिक स्थिरता तो देईल. आम्ही जर त्याच्यावरती विश्वास करत आहोत तर तो आम्हाला संरक्षण देईल, तो आमची सुटका करेल. आणि आम्ही जर त्याच्यावरती विश्वास करत आहोत तर तो परमेश्वर त्याच्याबरोबर आमचं नातं तो अधिक घनिष्ठ करण्यासाठी तो आम्हाला सहायता करेल. सो प्रियांनो, आज आम्ही विश्वास मनुष्यावरती करत नाहीये, आम्ही विश्वास जिवंत देवावरती करतोय की जो अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे, की ज्या परमेश्वराने आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे आणि प्रत्येक मनुष्याची निर्मिती ज्या परमेश्वराने केली त्या निर्मात्यावरती आम्ही विश्वास करत आहोत. हालेलुया. आमचा विश्वास तो कधी फोल होऊ देणार नाही. आमच्या विश्वासाला प्रियानो तो कधीही तडा जाऊ देणार नाही. आमच्या विश्वासाला प्रियानो तो कधीही खाली जाऊ देणार नाही. तर याच्या स्वरूपाने प्रियानो तो आमच्या जीवनामध्ये तो आमच्या फायद्याच्या गोष्टीच तो आमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आम्हाला या वचनात
जे फायदे आमच्या जीवनात दिलेले आहे विश्वासाच्या द्वारे, ते प्रत्येक फायदे आमच्या जीवनामध्ये परमेश्वर करण्यासाठी आम्हाला सहायता करू. आम्ही अधिक त्याच्यावरती विश्वास करू, अधिक प्रियानो त्याच्या विश्वासामध्ये आम्ही खंबीर होऊया. अनेक समस्या येतील, चिंता येतील, काळजी येतील, ओझे येतील, दडपण येतील, परंतु विश्वासामध्ये आम्ही कधी डगमगणार नाही. विश्वासामध्ये आम्ही दृढ होऊ. प्रभू आम्हाला या विश्वासाच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला अधिक आशीर्वादित करो. आणि मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, इतरांना सुद्धा वचन ऐकण्यासाठी नक्की तुम्ही प्रोत्साहित करा. आणि हे व्हिडिओ तुम्ही इतरांना नक्की शेअर करा. आणि जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करा. आणि इतरांना हे व्हिडिओ प्रियानो ऐकण्यासाठी, वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. जो मोबाईल नंबर आहे त्यावरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कधीही तुम्ही आमच्याकडे देऊ शकता. 777-6837-128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कळवा. 777-6837-128 तुमची प्रार्थना विनंती नक्की कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला अधिक आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.